ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर। तुमचं शो मध्ये स्वागत। साईराम। वायव्य दिशेकडे आपण आता आलोय। अगदी ह्या वायव्य दिशेचं नेमकं काय महत्त्व आहे? अगदी नेहमीप्रमाणे आपली फोड आलीच, आग्नेयची फोड आली, नैऋत्यची आली, तशी वायव्याची फोड करूया। वायुव्य, वायव्य, वाय अधिक व्य, वायव्य। आता वायू, वायू म्हणजे हवा, आणि आपण विषारी वायू याला काय म्हणतो? गॅस। ओके, म्हणजे वायव्य कोपरा हा हवेचा कोपरा आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी मोठमोठ्या खिडक्या असणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हवा आत आली पाहिजे। वायव्य हा चंचल कोपरा मानला गेला आहे, त्यामुळं त्या ठिकाणी खूप चलती किंवा चलतत्व असल्यामुळं घरामध्ये जी लहान मुलं असतात ती सतत चलती चलत तत्वाची राहावी म्हणून वायव्य कोपऱ्यामध्ये लहान मुलांचं बेडरूम असतं। किंबहुना पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही वायव्य कोपऱ्यामध्ये त्यांचं बेडरूम करू शकता। नैऋत्य कोपऱ्यात केलं चालेल का? का नाही चालेल? कारण मागच्या भागात बघितलं की तो आढळून अगदी बरोबर। आजकाल खरं तर पाहुणे नकोच झालेत। पूर्वी काका मामा मावशी आल्यानंतर जे आनंद असायचा तो आता कमी झालाय। पण ज्यांना खूप पाहुणे येत आहेत आणि ते पटकन जावेत असं वाटतं, त्यासाठी त्यांनी वायव्य त्यांचं। याशिवाय आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्या ठिकाणी गॅस चेंबर्स किंवा सेफ्टी टँक्स ही वायव्य दिशेला करावीत असं म्हटलंय। आणि ज्यांचा भाग्यांक 7 आणि 8 असतो अशा लोकांकरता वायव्य दिशा ही अनुकूल मानली जाते। त्यामुळे पश्चिम वायव्य आणि उत्तर वायव्य ज्यांचा भाग्यांक 7 आणि 8 आहे अशा मंडळींकरता असं मुख्यद्वार असणारं, प्रवेशद्वार असणारं घर लागू पडतं। याशिवाय वायव्य दिशेला जर हॉल असेल तर तोही तितकंच उपयुक्त मानला गेलाय। सगळ्यात महत्त्वाची रचना एकच गोष्ट आहे की वायव्य दिशेकडनं एकतर मोठ्या खिडक्या असाव्यात। आता तू परत असं म्हणशील की सेफ्टी टँकही करायला सांगते आणि मोठी खिडकी ठेवायला सांगताय, मग त्या सेफ्टी टँकचा सगळा दर्पघरामध्ये येईल, तर मग आता हे गणित कसं काय? यासाठी सुद्धा सेफ्टी टँक किती अंतरावर असावा याचं सुद्धा शास्त्रकारांनी काही गणित सांगितलेलं आहे। किंवा घरामध्ये संडास बाथरूम जर तुम्ही वायव्य कोपऱ्यात करत असाल, कारण मुळामध्ये वास्तुशास्त्र घरात संडास बाथरूम मानतच नाही, पण आता फ्लॅट सिस्टीम मध्ये तर ते काही शक्य नाही, कारण आता जमाने के साथ तो चलना ही चाहिए, वक्त के साथ बदलना चाहिए। त्यामुळं वायव्य कोपऱ्यात जर संडास बाथरूम असेल तर ते उत्तम। मी प्रत्येक वास्तू परत्वे भिन्न भिन्न सांगतोय। तुम्ही तेच जर डोक्यात घेऊन बसला की अरे 7-8 माझा भाग्यांक आहे, मग मला वायव्यकडनं आलं पाहिजे आणि माझा संडास बाथरूम तिथे आहे, मग भाग्यांक 7-8 प्रमाणे मी एंट्री ठेवू का संडास बाथरूम ठेवू, असं कन्फ्युजन व्हायला नको। म्हणजे थोडक्यात काय की वास्तुशास्त्र हे व्यक्तिपरत्वे बदलते आणि वास्तुपरत्वे बदलते, त्यामुळे यासाठी प्रत्यक्ष सल्ला घेणं आवश्यक असतं। यासाठी मीच काय, माझं आनंदी वास्तू पुस्तक आहे किंवा परिसरामध्ये बहुतांशी वास्तुतज्ञ आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, पण हे वास्तुतज्ञ अर्ध्या आळकोंडाने पिवळे झालेले नको। नाही तर बऱ्याच वेळा गंमत काय होती की आपलं आनंदी वास्तू पुस्तक वाचायचं आणि गावभर सगळ्यांना सांगत सुटायचं। मूळ तत्व माहीत नसतात, त्याचा कार्यकारण भाव माहीत नसतो, त्याचा अनुभव नसतो। मग वास्तुशास्त्राचं हे माझं पुस्तक फक्त तुम्ही तुमच्या व्यक्तिगत सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात बघून प्रयोग करून पहा, तुम्हाला फरक अनुभवायला मिळेल। सर, आपल्याला आपला पहिला कॉल आलाय, तो घेऊया आपण। राजाराम सुर्वे बोलतायत मुंबईहून, बोला, तुमचा प्रश्न विचारा। वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा किती संबंध आहे आणि त्याचे तारतम्य कसे बाळगावे? राजारामजींनी हा प्रश्न विचारलाय, 100% तारतम्य आहे। मी नेहमी ओरडून ओरडून सांगतो की ग्रह आणि गृह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। बरोबर। माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो ज्या नक्षत्रांच्या राशीमध्ये जन्माला येतो ती त्याची रास ठरते, आणि जशा राशी माणसाच्या असतात तशा घराच्या सुद्धा राशी असतात। बरोबर। घराच्या दिशांना ते स्वामी आहेत, त्या पद्धतीने ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध आहे। त्याचं दुसरं एक उदाहरण सांगतो की बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे नकाशा येतो घराचा, आणि अरे घर तर छान आहे, आग्नेयला किचन आहे, नैऋत्येला मास्टर आहे, वायव्येला चाइल्ड बेडरूम आहे, अगदी छान आहे, ईशान्येला देवघर आहे, वास्तूचे फोटो काढून आणलेले असतात, एनर्जी पण छान वाटते, पण मग तरी सुद्धा वास्तूमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, नोकरी बदलतीये, पती पत्नींचे कलह होत आहेत, मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत किंवा खूप विचित्र वागतायत। मग काय आहे याचं कारण? वास्तूत तर नाही लपलं, मग आम्ही कुंडली उघडतो। म्हणजे खरं तर ज्योतिष आणि वास्तुतज्ञांनी पहिल्यांदा तर कुंडली बघितली पाहिजे आणि मग वास्तूकडे वळलं पाहिजे, कारण पहिल्यांदा 10वी पास मग 12वी पास, बरोबर ना? 12वी पासला मग 10वी पास आहे का असं विचारायचं काय कारण आहे का? तसंच तो प्रकार आहे। म्हणजे पहिली कुंडली पाहावी, कुंडलीमध्ये ज्यावेळेस लक्षात येतं की अरे या घरामध्ये 4 लोक राहतात
आणि या 4 लोकांमधल्या 3 लोकांना तर शनिदेवांची 7.5 चालू आहे. मग 7.5चा जेव्हा फेरा पडतो किंवा राहूची महादशा असते तेव्हा त्या घरामध्ये त्यांना त्रास होणारच. मग अशा वेळेस वास्तुशास्त्राचा आधार का घ्यायचा, तर ग्रह आणि गृह हे एकमेकांना सपोर्टिव्ह असतात. ज्यावेळेस तुम्ही तुमचे ग्रह खराब असतात त्यावेळेस तुमचं जे घर असतं ते तुम्हाला सपोर्ट करतं, त्या त्रासापासून वाचवण्याचा प्रयत्न करतं. पण जर का ते घर मात्र वास्तुशास्त्राच्या विरोधात असेल तर ते सुद्धा डोक्यावर बसतं किंवा मग त्याचा परिणाम लगेच होतो. म्हणजे 7.5 एखाद्याच्या डाव्या पायाला इजा होते किंवा बहुतांशी जेव्हा डाव्या पायात जखमा होतात, लागतो, मुरगळतो, मोडतो, तेव्हा समजायचं की 85% लोकांना शनिदेवांची 7.5 असते तेव्हा डाव्या पायाच्या इजा होतात. 7.5 आहे का, वेगवेगळ्या ग्रहांचे दोष आहेत का, हे पाहून मग वास्तू मार्गदर्शन केलं जातं. बरोबर. आता कधीकदा असं होतं की ग्रह पण छान आहे, ग्रह पण चांगला आहे, पण तरी सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. मग अशा वेळेस त्याच्या जमिनीखाली काही स्ट्रेस असतात, ते चेक करणं गरजेचं असतं. आता ते चेक करणं हे आता कुठल्याही वास्तुतज्ञांना शक्य नसतं, कारण आताचे वास्तुतज्ञ डोळे बंद केल्यावर त्यांना काही त्रिकाल ज्ञान वगैरे नसतं. यासाठी विज्ञानाने काही मीटर्स निर्माण केले. एनर्जी मापायचं साधन बोविस नावाच्या एका शास्त्रकाराने म्हणजे विज्ञानाभिमुख सायंटिस्टनी निर्माण केलंय, ज्याला बोविस मीटर म्हणतात, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वास्तूतली एनर्जीचं मोजमाप किंवा परिमाण ठरवू शकता. त्याला बोविस एनर्जी म्हणतात. त्यासाठी तुमच्याकडे बोविस मीटर पाहिजे. बरेचसे वास्तुतज्ञ अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले फक्त दिशांचा अभ्यास करून गावभर मार्गदर्शन करतात, पण या जोपर्यंत आपण यंत्रांचा आधार घेत नाही तोपर्यंत त्याच्या जमिनीखाली जे काही चालले स्थित्यंतर ती कळणं अवघड आहे. सेल सेन्सर सारखं एक मशीन आहे की जोपर्यंत तुम्ही त्या वास्तूमध्ये लावत नाही तोपर्यंत तुमच्या परिसरामध्ये ज्या काही ह्या वेव्ह सोडलेल्या आहेत, म्हणजे वेगवेगळे तुम्ही जे टॉवर्स वगैरे आहेत त्या टॉवर्सच्या प्रमाणाने त्याच्यातून निघणाऱ्या ज्या रेजेस आहेत त्या वास्तूमध्ये किती प्रमाणात आहेत हे कळण्याचं सुद्धा एक मशीन आहे. रेझोनंट फील्ड नावाचं एक फील्ड असतं, ते फील्ड बिघडलं, थोडक्यात चुंबकीय भार बिघडला तरी वास्तूमध्ये आजारपण किंवा मनस्ताप होतात, ते पाहण्याचं सुद्धा एक मशीन आहे. किंबहुना एक घोस्ट फिल्टर नावाचा फिल्टर सुद्धा आहे की जो तुम्ही कॅमेऱ्यासमोर ठेवून तुम्ही पूर्ण शूट केला तर निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये दिसतात. अशी बरीचशी यंत्र आहेत की मध्यंतरीच्या काळामध्ये जमिनी खालचा स्ट्रेस चेक करण्याकरता रॉड्स वापरले जायचे. आणि तुला सांगतो रचना, हे आपण सगळं पुढच्या भागात दाखवणार आहोत. आणि हे सगळं असूनही जर त्रास होत असेल तर मग त्या माणसाचा व्यवसाय बघावा, त्याची कर्म बघावी. मग लक्षात येतं अरे हा तर याचं डोकं खराब आहे, कर्म चुकीचं काम करतो. आणि एखादा माणूस जर का सुपाऱ्या घेऊन लोकांना मारतोय आणि त्या पैशातनं त्याने आलिशान हवेली वास्तुशास्त्राप्रमाणे उभी केली, ज्यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली आणि स्वतःचं घर बांधलेलं आहे, तर मला सांग त्याला काय त्या वास्तुशास्त्राचा उपयोग? काहीच नाही. कर भला तो हो भला. युअर नेचर इज युअर फ्युचर. म्हणजेच काय की तुमची कर्म पण तितकीच महत्वाची आहे, तुमचे ग्रह पण तितकेच महत्वाचे आहेत आणि तुमचं घर पण तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्यांचा जेव्हा जमा बेरीज होते तेव्हा तुम्ही सुखी होऊ शकता. सर, वायव्य दिशेबद्दल एवढी छान माहिती तुम्ही देताय आणि मुख्य म्हणजे जी यंत्र तुम्ही सांगितली ती तुम्ही नंतर दाखवालच, त्याबद्दल उत्सुकता जास्त ताणली गेली आहे माझी. सध्या तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. इथे मात्र आपण घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया माझ्या ड्रीम होम मधला हा माझा ड्रीम हॉल. चला आपण ड्रीम हॉल मध्ये एक चक्कर मारून येऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो ही माझी छोटीशी डेकोरेटिव्ह जागा या माझ्या हॉल मधली.